नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। आपण उपघटक 6.4 सूट, कमिशन व रिबेट याविषयी माहिती करून घेणार आहोत। त्यातील सूत्रे समजून घेणार आहोत, ज्याचा उपयोग आपल्याला सराव संच 6.4 यातील उदाहरणे सोडवताना होणार आहे। चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। हे जाणून घ्या। यामध्ये पहिलं आहे छापील किंमत। छापील किंमत म्हणजे काय? तुम्ही बाजारात जेव्हा जाता एखादी वस्तू खरेदी करायला, तर तेव्हा त्या वस्तूवरती एक किंमत लिहिलेली असते, त्या किमतीला म्हणतात छापील किंमत। आता तिची व्याख्या बघा इथे काय आहे। विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते, तिला त्या वस्तूची छापील किंमत म्हणतात। छापील किमतीलाच दर्शनी किंमत असेही म्हणतात। आता सूट म्हणजे काय बघूयात। तर दुकानदार काही कारणांनी एखादी वस्तू तिच्या छापील किमतीपेक्षा कमी किमतीस विकतो, तो छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो तिला सूट म्हणतात। म्हणजे एखादी वस्तू समजा 10 रुपयाची आहे, तर त्याच्यावरती तो 2 रुपये समजा सूट देतो, तर ती 2 रुपये काय आहे, त्या वस्तूवरची सूट आहे। म्हणून इथे सूत्र बघा काय आहे। सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत, आणि सूट नेहमी शेकडा स्वरूपात सांगितली जाते, म्हणून सूत्र काय तयार होते, सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट। आता इथे उदाहरण बघा, त्याचं काय दिले त्यांनी। एक 500 रुपयाची साडी आहे, त्याच्यावरती 10% सूट दिलेली आहे। मग ती साडी दुकानदार किती रुपयाला विकणार? तर साडीवर मिळणारी सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट बरोबर 500 गुणिले 10%, म्हणून 500 गुणिले 10 = 100 बरोबर 50 रुपये। मग आता विक्री किंमत किती असणार आहे? तर छापील किंमत वजा सूट म्हणजे 500 वजा 50 बरोबर 450 रुपये ही असणार आहे त्या साडीची विक्री किंमत। आता इथे बघा दलाली, कमिशन, आडत हे काय आहे ते बघूयात आता आपण। तर विविध वस्तू, यंत्रे, धान्ये विकून देण्याचे काम एखादी व्यक्ती किंवा संस्था करते, त्याबद्दल त्या व्यक्तीला किंवा संस्थेला मोबदला म्हणून जी रक्कम मिळते त्या रकमेस कमिशन म्हणतात। कमिशनचा दरसुद्धा शेकडेवारीत सांगितला जातो। जेव्हा धान्य व्यापाऱ्याकडून विकले जाते, तेव्हा शेतकऱ्याकडून किंवा उत्पादकाकडून जी रक्कम व्यापारी कमिशन म्हणून स्वीकारतो त्या रकमेला आडत म्हणतात। तसेच घरे, पाळीव प्राणी, वाहन, फ्लॅट, भूखंड इत्यादींची विक्री करताना गिऱ्हाईक मिळणे अवघड असते। अशा वेळी विकत घेणाऱ्यांना व विकणाऱ्यांना संबंधित व्यक्ती व्यवहार घडवण्यासाठी काम करते, तिला दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतात। या कामासाठी ती व्यक्ती जो मोबदला घेते त्याला दलाली किंवा कमिशन म्हणतात। मग दलाली ही गिऱ्हाईकाकडून, मालकाकडून किंवा दोघांकडून पण घेतली जाते, हे त्या दलालावरती अवलंबून असतं। आणि आता रिबेट म्हणजे काय? तर खादी ग्रामोद्योग मंडळ, हातमाग मंडळ किंवा विविध संस्था आहे, यांच्याकडून मालाचा उठाव होण्यासाठी सूट जाहीर केली जाते। मग प्रत्यक्षात दुकानदार गिऱ्हाईकाला सूट म्हणून जी रक्कम कमी घेतो त्याची भरपाई सरकार, मंडळ किंवा संस्था यांच्याकडून केली जाते। या भरपाईस रिबेट असे संबोधतात। आणि रिबेटची रक्कम व सूट रक्कम एकच असते, परंतु सूट गिऱ्हाईकाला मिळते तर रिबेटची रक्कम व्यापाऱ्याला भरपाई म्हणून मिळते। आणि रिबेटसुद्धा शतमानात व्यक्त करतात।